जर तुम्हालाही प्रश्न पडत असेल की रोज रोज भाजीला काय बनवावं, तर ही रेसिपी नक्की ट्राय करा. सर्वात आधी घालायचं मसूर डाळ, मूग डाळ, मूग, चवळी, छोले, हरभरे, हरभरा डाळ, मटकी या सगळ्यांना रात्रभर भिजत ठेवायचं. तुमच्याकडे जर आणि कुठली कडधान्ये असतील तेही तुम्ही घालू शकता याच्यात. याचा छान टेस्ट येते वेगवेगळ्या कडधान्यांचं. तर रात्रभर भिजत ठेवायचं. त्याच्यानंतर दोनदा आपल्याला स्वच्छ धुवून घेऊन कुकरमध्ये टाकायचं आहे. 1-2 ते 4 शिट्ट्या काढायच्या थोडं पाणी घालून. त्याच्यानंतर एका कढईत घ्यायचं 1 ते 2 चमचे तेल. त्याच्यात आलं लसूण टाकायचं, उभा चिरलेला कांदा, तीळ, ओलं खोबरं टाकायचं. ते छान भाजून घ्यायचं. त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यात टोमॅटो टाकायचा. टोमॅटोही छान थोडा परतून घ्यायचा. त्याच्यानंतर त्याची फाईन अशी पेस्ट करून घ्यायची. त्याच्यानंतर कढईत टाकायचं थोडं तेल, त्याच्यात कढीपत्ता टाकायचा. तुम्ही कांदाही टाकू शकता, मी तर नाही टाकला आहे. तर त्याच्यानंतर आपण जे वाटण केलं होतं ते टाकायचं त्याच्यात. त्याच्यानंतर काही खडे मसाले टाकायचे. खडे मसाले नाही घातला तरीही चालतं आहे. सुके मसाले टाकायचे, लाल तिखट, हळद, मीठ तुम्ही तुमच्या चवीनुसार टाकू शकता, गरम मसाला. त्याच्यानंतर आपण जे कडधान्य शिजवून घेतले होते ते घालायचे याच्यात आणि पाणी घालून तुम्हाला जेवढं जाड किंवा पातळ आमटी लागेल तशी तुम्ही करून घ्यायची. वरून भरपूर अशी कोथिंबीर टाका. तर चला तर मंडळी सर्व करून घेऊ. तर तुम्ही हे ब्रेड किंवा पाव किंवा घावण्यासोबतही खाऊ शकता, ज्यांनी पाव नाही खायचे. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.